आखाती देशांमधील युद्धाची झळ आता आपल्या घरापर्यंत. सिलेंडर बुकिंगची मुदत 21 वरून 25 दिवसांपर्यंत. सूत्रांची माहिती. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा परिणाम. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं. एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणणार. कच्चे तेल महागले. बॅरल मागे 114 अमेरिकी डॉलरचा भाव. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांचा आज शपथविधी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिष्णुदेव वर्मा यांचं स्वागत. ई बाईक वाहकांचे परवाने रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. बारामती विमान अपघातातील पीडितेच्या भावाला धमकी. वादग्रस्त व्हीके सिंहनं धमकी दिल्याचा अमोल मिटकरी यांचा दावा. केंद्र योग्य त्या उपाययोजना करत आहे. इंधन संपल्याच्या अफवा नकोत. मुख्यमंत्र्यांच्या अफवा बाजांना सज्जड दम. एकनाथ शिंदेंच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी आंदोलन आटोपलं. 2 मंत्र्यांच्या मध्यस्थीला आलं यश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव काढल्यास आत्मदहन. बारामती रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध. सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड. पंतप्रधान घरकुल योजनेसाठी भूखंड देण्यास दिरंगाई. विक्रांत पाटील यांचा विधान परिषदेत आरोप. ठाण्यात मेट्रोसाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड. पर्यावरणप्रेमी चिंतित. बाधित झाडांचं पुनर्वसन करावं. वृक्षप्रेमींची मागणी. अतेजा तासे आता झाली आद्या सुर्वे. मिस इंडिया स्पर्धक महिलेची हिंदू धर्मात वापसी. मुसलमानाशी लग्न केल्यानं झाला छळ. छळाला कंटाळून इस्लाम सोडला. पुणे महानगरपालिकेचं 13,000 कोटींचं अंदाजपत्रक. पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 2,077 कोटींची तरतूद. इंडोनेशियाचा भारतासोबत करार. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून खरेदी करणार. यापूर्वी फिलिपिन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केलं होतं. भारतीयांच्या हितालाच प्राधान्य देणार. युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं विधान. विरोधकांना फक्त गदारोळच घालायचाय. जेपी नड्डांनी विरोधकांना फटकारलं. लोकसभेचे अध्यक्ष पक्षपाती वागतायत. विरोधकांनी केला सभागृहात गदारोळ. येवल्याच्या नगरसूल रोडवर अपघाताची भीती. कालव्यावरील पुलावरचा कठडा तुटला. अपघात झाल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल. मुंबईकरांना डोकं सांभाळा. मुंबईत पुन्हा उष्णतेची लाट येणार. उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात.